महाविकास आघाडीच्या मौनामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती। आमदार आव्हाड मदत मागत होते पण पोलिसांनी मदत केली नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप। तर संभाजी राजे आणि माझे कौटुंबिक संबंध म्हणत शांततेचा मार्ग काढण्याचं केलं आवाहन। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ल्यानंतर आव्हाडांचे समर्थक आक्रमक, हे भाजपचं फोडाफोडीचं राजकारण म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद जर संपला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राजरत्न आंबेडकर मैदानात, मराठा आरक्षणाला पाठिंबा, काका प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात भूमिका। फडणवीस हेच मराठा विरोधी भूमिका घेतात, तेच म्हणतात आमचा डीएनए ओबीसींचा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा थेट आरोप। मुरली अण्णा, तुम्ही दिल्लीला गेलात पण आपल्या पुण्याला वालीच राहिला नाही, वसंत मोरेंनी मोहळांना घेरलं, पुण्यातील नागरिक समस्यांवरून साधला निशाणा। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजपच्या चित्रा वाघ यांच्या विरोधात आंदोलन, पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल निषेध। अमित ठाकरेंनी घेतली दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट, मालोकर कुटुंबाच्या पाठीशी पक्ष असल्याची दिली ग्वाही।